हॅलो बेटा. हा आनंदाचा क्षण आहे. हा बोला. तो आनंदाचा क्षण आहे, जास्त रडू नका. मला काय रडू येतं, ते हलकाच आहे ना, रडू येतं मला. तिचं चांगलं झालं खूप. तिचं खूप चांगलं झालं. तुमच्या जन्माच्या आधीपासून मी तिचे हाल बघतोय, म्हणून त्यासाठी मला रडू येतं. रडू नका पप्पा. बाकी दुसरं काही नाही. खूप आनंद झाला. साडीचं सांगायचं होतं ना. आहे बघ, तुम्हाला सांगू, बोला. साडी मागवा चांगली, लाल साडी माझं पाठवून. बाहेरची साडी पाहिजे तुला. मी येऊ शकत नाही. राजू पाहुणे निरोप पाठवाय, त्यांच्याकडनं पैसे घ्या. नका ठेव. नाना वगैरे कुठे झुंबर भाऊ? तिकडे पण मला फोटो दाखव ना. आत्या दाखव ग. अक्काला दाखव ना मला. आत्या दाखव. पेटी पॅक केलेलं आहे मामा. पॅक केलंय. पॅक केलेलं आहे. प्रेत खराब होऊ नये ना, त्यासाठी पेटी असते. तोंड पण नाही दिसणार का? नाही. सुनीता ताई व्हिडिओ कॉल करेल तुला. पाहुणे आले ना. आले का? राजू पाहुणे आले ना. हो. हे पण निघाले. अगं माझं काय झालं, माझं ना खांद्याला जरा क्रॅक गेलाय, त्यामुळे मला पण येता आलं नाही. पप्पा पण इथे हे येत आहेत तिथे. पण जाऊ ते, चांगलं झालं हाल होण्यापेक्षा. पाच केव्हाचेच उठलेत ते, सगळं आधीच सांगतायत आत्याचं. म्हटलं हो पप्पा, केवढ्या म्हातारपणापर्यंत तुम्ही आत्याचं दिवाळी ह्या खाजी केली, तिचे नातवंड पतवंड तुम्हाला ओळखतात, तुम्ही का वाईट वाटून घेता? किती तुमचं बहीण भावांचं प्रेम आहे हे सगळं माहितीये म्हटलं सगळ्यांना, कोणाला काही वाईट वाटणार नाही. तू रात्री चालली का? हो रात्री चालली मी पण. माझी ती ग्रामसभेची झाला मला. हा हा. जाऊ दे, चांगलं झालं आत्ताच. हो. ये नंतर वाटलं काही तुला त्रास होतोय ना. अगं हे ना काय झालं, जामदाला गेली आणि ना एकच दिवस जरा कपडे धुवायचं बघितलं तर लगेच इथे मसल क्रॅक झालं. ते सवय नाही ना कपडे बिपडे धुवायची. एवढं विलास सांगितलं, तुझा फोन चालू होता ना, मी तेव्हा तिथंच होती. हो का? अच्छा अच्छा. हा हा. कळालं मला तुझा फोन आहे असं. अच्छा अच्छा. त्याने ठेवल्यावर सुनीता मावशीचे फोन. हा हा. काळजी घ्या तुम्ही, जास्त रडू नका. ते काय ते एकदम सकाळी उठून बसलेत आणि सकाळपासून त्यांचं तेच चालू आहे, सगळ्या आठवणी आठवणी आत्याच्या. नंतर दाखव आत्याला त्यांना. अरे पप्पा पॅक केलेले ना पेटीमध्ये पॅक.
हे बघा पप्पा हा. पेटीत दिसते. पॅक केले. अच्छा नाही वहिनी आहे ती हो, मोठी हो. वहिनी. हो. तिने पण भरपूर केलं बाबा सुनांनी. द्वारका आहे का? हा द्वारका आहे हा. हा, हा. पण त्यांनी भरपूर केलं बाबा. हो हो ते प्रश्नच नाही. हम्म. तुम्हाला वाईट काहीच वाटणार नाही, कारण तुम्ही भरपूर केलंय वहिनी सगळ्यांनी आत्याच. असं करणाऱ्या सुना कमी आहेत. असं एकदम मस्त ठेवलं. जास्त आता रडू वगैरे नका, आता आत्म्याला शांती नाही मिळत अशाने. आलं का लक्षात? चालेल वहिनी. हा ते रेंज हे काय पप्पा इथे आहेत मामांकडे हे काय. हो हो हा. वहिनी येते, हो हो दोघी वहिनी होत्या. हो ना. तोंड दाखव वहिनी. हम्म. म्हटला रेंज जाते. हो हो हम्म. दीपक हे वाटत. दीपक बघा. रडतोय तो पण. दीपक रडू नको बाबा, चांगलं झालं आत्याचं. चांगलं झालं आणि भरपूर केलं तुम्ही, कुठेच कमी ठेवलं नाहीये. जेवढा आत्याने त्रास काढला त्याच्या डबल तुम्ही सुख दिलंय. चालेल बेटा. शांत राहा. हा नंतर तोंड उघडला का मी व्हिडिओ कॉल करते. हा हा चालेल. थंडी खूप आहे ना, पॅक करून खूप ठेवलेलं आहे. थंडी आहे. हो खूप थंडी आहे तिकडे. चालेल मग. नाही ना ते. हो हा मामा ते असं सांग पॅक केलेले हे बघा काय म्हणते, ते तोंड उघडलं ना की मग थांबा मी धरते, तुम्ही नका हात दुखव. हा. ती म्हणे तोंड उघडलं की मग मी तुम्हाला सांगते बा असं. हो हा. ते राजू पाहुणे आहेत. राजू पाहुणे हो. हा. हा. हम्म. हात करताय तुम्हाला. हा रडू नका म्हणतात. काळजी. चालेल सुनंदा. फोटो पाठव. हो चालेल. हा हो चालेल. पप्पा ते आत्याचं तोंड उघडलं बघा. आता ते पॅक केलेलं होतं ना. आत्या उठून बस जरा. इकडे तोंड करा. नाही दिसत नाही मला. इकडे तोंड करा म्हणजे ते नीट दाखवा पाहुणे, नीट दाखवा. हा हे. दिसतंय पप्पा थोडं हो हो दिसत दिसत. असं वाटतं ती रडते. बघितला ना. हो हो हॅलो. थांबा. थांबा. 2 मिनिटं थांबा. वाटत नाही. बघितलं हा चालेल.